ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या धड्याच्या आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतो. चला तर. आता आपण इथं बघतोय नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आता आपण बघतो इथं नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तर अमेरिकेतलं स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाच्या खालचं असलेलं नैसर्गिक इतिहासाचं हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झालं. आणि इथे वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष आणि काही जीवाश्म, त्याच्यानंतर खनिज, दगड, मानव प्रजातीचे काही अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने हे संग्रहित केलेले. आपण चित्र बघतोच आहे. पुढे जाऊया. आता काही आपण भारतातली संग्रहालय बघू. तर कोलकाता इथलं भारतीय संग्रहालय हे भारतातलं पहिलं भारतातलं पहिलं संग्रहालय आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये हे स्थापन झालं आणि चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेलं गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतामधलं दुसरं संग्रहालय. ही आपल्याला आपण घेतोय ही प्राथमिक माहिती आहे संग्रहालयाबद्दल आपल्या देशातल्या, आपल्या भारत देशामध्ये. त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा आपलं संग्रहालय की इसवी सन 1949 मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची नॅशनल म्युझियम ह्याची स्थापना झाली आणि आज मितीला या भारतातील विविध राज्यामध्ये अनेक संग्रहालय आणि बहुतेक मोठ्या संग्रहालयाची स्वतःची अभिलेखागार आणि ग्रंथालय ही असतात. म्हणजे त्याच्यासाठी अजून काही ग्रंथ म्हणजे त्याच्याविषयी काही माहिती हे तिथं असतात. त्या ग्रंथालयामध्ये हे हजर असतात, म्हणजे तिथे ते उपलब्ध आहे. आणि मग काही संग्रहालय हे विद्यापीठाशी संलग्न असतात आणि अशा संग्रहालयातर्फे संग्रहालय शास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम हे शिकवले पण जातात. आणि मग या आपण बघतोय आणि या संग्रहालय शास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतामधल्या काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठ आता आपण बघूया. तर सुरुवातीला आपण बघूया राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली, त्याच्यानंतर महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा इथलं, त्याच्यानंतर कोलकाता विद्यापीठ कोलकातामध्ये आहे, बनारस हिंदू विद्यापीठ हे वाराणसी मध्ये आहे, त्याच्यानंतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी हे अलीगड मध्ये आहे आणि जिवाजी विद्यापीठ हे ग्वालियर मध्ये. आता आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. तर इसवी सन 1904 मध्ये मुंबईतील काही प्रतिष्ठित अशा नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. आणि मग इसवी सनाच्या 1905च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचं नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं निश्चित करण्यात आलं. आणि मग इसवी सन 1998 मध्ये बघा कशा रीतीने आपल्याकडचे हे संग्रहालय निर्माण झालेले आहे, त्याचा संपूर्ण इतिहास आपण इथे वाचत आहोत की कोणत्या साली कोणी निर्माण केलेला आहे, कोणी त्या ठिकाणी सुरुवात केली आहे त्याची, हे सगळं आपण आता बघत आहोत. पुढचं आहे इसवी सन 1998 मध्ये संग्रहालयाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं ठेवण्यात आलं. पुढे संग्रहालयाची वस्तू म्हणजे इंडो गॉथिक शैलीत बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील
पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आला, म्हणजे ग्रेड आपण म्हणतो ना, दर्जा म्हणजे ग्रेड देण्यात आली, की अतिशय चांगल्या रीतीने हे केलेलं आहे. त्याच्यानंतर या संग्रहालयामध्ये कला, पुरातत्व आणि निसर्गाचा संपूर्णपणे इतिहास अशा 3 वर्गामध्ये विभागून सुमारे 50,000 पुरावस्तू या संग्रहित अशा केलेल्या आहेत. आणि या ग्रंथामध्ये आता काय काय आहे, तर ग्रंथालय आणि अभिलेखागार. तर ह्याच्या अंतर्गत काय काय आहे, तर ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघर असतात. हे तर तुम्हाला आणि मला दोघांनाही माहिती, बरोबर विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर ग्रंथालय शास्त्राचं व्यवस्थापन शास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यासारख्या विषयांशी निकटचा असा संबंध आहे. आणि मग या ग्रंथाचं संकलन, त्याचं पद्धतशीरपणे आयोजन, त्याच्यानंतर त्याचं जतन, संवर्धन आणि माहितीच्या स्रोतांचं प्रसारण अशी काही महत्वाची कामं या ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. आणि मग या मधली सगळी काही बहुतेक कामं असतात ती अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे ही केली जातात. पुढे बघूया आपण काय शिकलो या अंतर्गत तुम्हाला टिपा लिहायच्या आणि विषय आहे भारतातील संग्रहालय, आणि हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचंय. चला तर आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.